चला ABCD हा पॅरलोग्राम आहे, 7 नंबरचा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधला। याच्यामध्ये काय म्हटलं आहे की ABCD इज अ पॅरलोग्राम, ABCD पॅरलोग्राम आहे आणि पॅरलोग्रामची प्रॉपर्टी काय आहे की त्याच्या समोरासमोरील बाजू सेम असतात। ही प्रॉपर्टी आपल्या कामी येणार काय समोर पाहू। पॉइंट E इज ऑन साइड BC। E हा पॉइंट साइड BC वर आहे, म्हणजेच काय जी ही लाईन आहे TD, ही TD लाईन E च्या ठिकाणी इंटरसेक्ट होऊन राहिली। लाइन DE इंटरसेक्ट रे AB, लाइन DE ही लाइन कुठे इंटरसेक्ट होऊन राहिली, रे AB ला होऊन राहिली। DE ही लाइन इंटरसेक्ट AB ला, लाइन DE इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T च्या ठिकाणी इंटरसेक्ट होऊन राहिली। AB ही लाइन आणि DE ही लाइन दोन्ही लाइन T च्या ठिकाणी इंटरसेक्ट होऊन राहिल्या। तर आपल्यापाशी प्रूव्ह दॅटचा टॉपिक काय आहे पहा। सगळ्यात पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन लिहून टाकू। गिवन म्हणजे जी क्वेश्चन मध्ये दिली आहे, क्वेश्चन मध्ये काय दिले आहे आशिष सांगते। क्वेश्चन मध्ये काय दिलं आशिष की क्वाड्रिलॅटरल ABCD आहे। हा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम। हा पॅरलोग्राम आहे, ही इन्फॉर्मेशन दिली आहे। त्यानंतर पॉइंट E इज ऑन साइड BC, पॉइंट E इज ऑन साइड BC ही इन्फॉर्मेशन दिली। एंड लाइन D इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T। बस एवढी इन्फॉर्मेशन गिवन मध्ये दिली आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे ते बघा। आपल्याला प्रूव्हचा टॉपिक आहे की DE इंटू BE इक्वल टू CE इंटू TE, हा टॉपिक आपल्याला प्रूव्ह करायचा आहे। आता ह्या डायग्रामकडे लक्ष द्या। सगळ्यात पहिल्यांदा जो टॉपिक प्रूव्ह करायचा आहे 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे, हा टॉपिक प्रूव्ह करायचा आहे। म्हणजेच काय हा टॉपिक ह्या डायग्राम मध्ये कुठे येऊन राहिला ते पाहू, म्हणजेच काय कनेक्शन आपण जॉईन करू शकतो। DE ही लाईन आहे, मल्टिप्लाय B म्हणजेच काय B ही लाईन आहे, त्यानंतर CE ही लाईन आहे आणि इंटू TE कुठे आहे, TE ही लाईन आहे। तर ह्या सर्व लाईन आपल्याला टॉपिकला सॉल्व करायचा आहे। म्हणजेच काय करायचं आहे, याच्यातली DE हे होणार जी लाईन होऊन राहिली इथं लिहिली आहे ना प्रूव्ह दॅट मध्ये, ती लाईनवर स्टार करतोय। DE कुठे आहे, इथे DE आहे, याच्यावर स्टार करून टाकतोय। BE याच्यावर स्टार करतो, त्यानंतर CE याच्यावर स्टार करतो आणि TE याच्यावर स्टार करतो। म्हणजेच ही लाईन नाही आहे आणि ही लाईन सुद्धा दिलेली नाही आहे की नाही। म्हणजेच जर आपण हा ट्रायंगल घेतला, कोणता, हा समजा हा वाला ट्रायंगल, हा ट्रायंगल घेतला CED, हा जर ट्रायंगल घेतला आणि एक BET हा जर ट्रायंगल घेतला, हे 2 ट्रायंगल घेतले तर सर्व साइड इन्क्लूड होऊन राहिले ह्या 2 ट्रायंगल मध्ये। ह्या 2 ट्रायंगल मध्ये हे येते, त्यानंतर ह्या ट्रायंगल मध्ये हे सुद्धा येते आणि हे सुद्धा येते, आहे की नाही। जर हा घेतला तर होईल काय, हा तर क्वाड्रिलॅटरल ट्रायंगलच नाही आहे, हा क्वाड्रिलॅटरल आहे, हा एवढा टॉपिक उरलेला। त्या कारण याचा काही प्रश्नच नाही, आपल्याला कंपॅरिझन करणं आहे, ह्या दोघांसोबत करणं आहे। तर त्या कंपॅरिझन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार की 2 ट्रायंगल घेऊन घेईल। इन ट्रायंगल CED अँड ट्रायंगल EBT किंवा CED आणि BET, ट्रायंगल BET। सिमिलॅरिटी अजून लावली नाही मी, हे 2 सिमिलर आहे असं म्हटलं नाही आहे सध्या, अँड हा शब्द यूज केला आहे, सिमिलर हा शब्द यूज नाही केला। आता या 2 ट्रायंगलच्या अँगलची कंपॅरिझन करू, कारण साईड तर दिलेली नाही आहे। हा अँगल ना हा अँगल अपोजिट अँगल आहे हे आपल्याला माहिती आहे, त्या कारणानं अँगल CED आणि कॉन्ग्रुएंट राहणार हा अँगल BET सोबत।
BET सोबत कॉन्ग्रुएंट राहणार अपोजिट अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार. अपोजिट अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार कॉन्ग्रुएंट राहणार. नंतर काय मिळते, पहिली गोष्ट याच्यात म्हटलं आहे की ही लाईन आणि ही लाईन काय पॅरलल लाईन आहे, असं काही म्हटलं नाही आहे, परंतु पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम आहे, त्या कारण समोरासमोरील साईड पॅरलल असतात आणि समोरासमोरील साईड इक्वल असतात. ही काय पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आहे. त्याच्या कारणाने मी काय म्हणतोय की सगळ्यात पहिल्यांदा ह्या साईड इक्वल आहे, पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूफ करावं लागेल. म्हणजेच काय ABCD इज अ पॅरलोग्राम हे लिहावं लागेल. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम आहे, हा पॅरलोग्राम आहे म्हणून AD आणि BC ही पॅरलल आहे. AD पॅरलल टू BC, AD पॅरलल टू BC आणि AD पॅरलल टू BC आहे ना, ही जी लाईन आहे ही त्याची ट्रान्सव्हर्सल लाईन आहे की नाही. असे दोन पॅरलल लाईन आहे आणि एक अशी लाईन आहे. म्हणजेच ही जी आहे लाईन DE म्हणू शकतो किंवा DT म्हणू शकतो, ही त्याची काय आहे ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. म्हणून मी लिहितो DT इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन अँड DT इज ट्रान्सव्हर्सल. ही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. मग आता समोर काय, तर ही जर ट्रान्सव्हर्सल लाईन आहे तर ट्रान्सव्हर्सल लाईनची जी प्रॉपर्टी आहे की अपोजिट साइड अँड अपोजिट डायरेक्शनचे अँगल काय होतात, सेम होतात. त्या कारणाने हा अँगल आणि हा अँगल दोन्ही अँगल काय होऊन जाईल, सेम होऊन जाईल. अपोजिट अँगलच्या प्रॉपर्टीनुसार हा अँगल आणि हा अँगल, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल म्हणजेच हा अँगल होऊ शकते, कारण ह्या सरळ रेषा आली. त्या कारणाने अँगल D आणि अँगल T कॉन्ग्रुएंट होणार. त्या कारणाने अँगल D कोणता पण CDE, अँगल CDE कॉन्ग्रुएंट टू अँगल ETB किंवा BTE, अँगल BTE हे होणार अल्टरनेट अँगल. हा टॉपिक होणार अल्टरनेट अँगलचा. आता हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. आता समोर काहीही मला कॉन्ग्रुएंटचे टॉपिक भेटून नाही राहिले या दोन ट्रायंगल मध्ये. म्हणजे हा अँगल आहे आणि हा अँगल आहे. सांगा टेस्ट कोणती आहे? AA टेस्ट आहे, बरोबर आहे. मग ह्या AA टेस्ट नुसार मला सिमिलॅरिटी दाखवा लागेल दोन ट्रायंगलची, परंतु सिमिलॅरिटी दाखवायच्या वेळेला पॉईंट टू पॉईंट सिमिलॅरिटी दाखवा लागते. जर पॉईंट टू पॉईंट नाही दाखवली तर हे प्रूव्ह दॅटचा टॉपिक आपला प्रूव्ह नाही होणार, आहे की नाही. म्हणून पॉईंट टू पॉईंट सिमिलॅरिटी दाखवू. सगळ्यात पहिल्यांदा काय घेऊ, ट्रायंगल मधला समजा C पासून सुरुवात करू. CED असं केलं, CED ठीक आहे. पहिला आपण कसंही घेऊ शकतो, पण आता याच्यासोबत आपल्याला पॉईंट टू पॉईंट सिमिलॅरिटी दाखवून आहे. आता E सोबत कोण आहे, इकडला E आहे की नाही. म्हणजेच काय, E सोबत E आहे, म्हणजे E सोबत C आहे पहिल्या. तर C सोबत कोण आहे, C सोबत B आहे. ठीक आहे. नाही समजलं C सोबत तर नका लिहू C सोबत सध्या. E सोबत तर E आहे हे आपल्याला माहित आहे. ह्या C सोबत कोण आहे सिमिलर ते माहित नाहीये समजा, तर E सोबत E आहे हे माहित आहे. E सोबत आपला E आहे हे माहित आहे. आणि त्यानंतर E झाल्यानंतर D सोबत कोण आहे, तर D सोबत हा T आहे. त्या कारण D सोबत T आहे हे आपल्याला माहित आहे. D सोबत T आहे हा आपल्याला माहित आहे. मग उरला कोणता, तर उरला फक्त B आता, आहे की नाही. ह्या ट्रायंगलचा घेतला आपण पूर्ण, ह्या ट्रायंगल मधला फक्त B हा अँगल उरला. त्या कारण इथं 100% B आहे आता. तर अशा पद्धतीने CED आणि ट्रायंगल BET असे दोन ट्रायंगल हे सिमिलर आहे पॉइंट टू पॉइंट. आता हे जर सिमिलर आहे याच्यानुसार AA टेस्ट नुसार, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी याच्यानुसार काय होईल, प्रपोर्शन पहा. CE डिवायडेड बाय BE इक्वल टू ED डिवायडेड बाय ET इक्वल टू CD आणि डिवायडेड बाय BT. ठीक आहे, हे तर सर्वांना समजते. आता याच्यापैकी एवढ्यांचं मला काम नाही आहे, ज्याचं काम आहे ते टॉपिक मी घेतोय. आता DE कोणामध्ये आहे, DE म्हणजेच काय ED होती, म्हणजे याच्यात आहे DE. त्यानंतर BE कशामध्ये आहे, तर याच्यात आहे BE. त्यानंतर CE कशात आहे, तर याच्यात आहे CE. आणि TE कशात आहे, तर ET म्हणजे TE आहे. म्हणजे याचा काही युजच नाही झाला.
आहे की नाही. म्हणजेच हे कोणत्याही कामाचा टॉपिक नाही आहे आपल्या, ह्या कोणत्याही कामाचा टॉपिक नाही. मग आता हे जे आपले साईड आहे, ह्या साईड काय करून टाकतो, प्रूव्ह दॅट सारख्या करून टाकतो. म्हणजेच काय डीई आहे तर डीई आहे का आपल्यापाशी, ईडी आहे. त्यानंतर सीई आहे तर सीई आहे, सीईला असंच प्रेझेंट केलाय. बी म्हणजे काय तर बी म्हणजे बीच आहे, इथे बरोबर बीच आहे. त्यानंतर ईडीच्या जागी डीई आहे तर ईडीला डीई करून टाकू, आणि ईटीच्या जागी टीई आहे तर टीई करून टाकू. ठीक आहे. आता क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन करू. सीई इंटू टीई इक्वल टू काय, इंटू डीई, डीई इंटू काय बी, आहे की नाही बरोबर टॉपिक. पहा बरं, सीई इंटू टीई इक्वल टू डी इंटू बी, आहे करेक्ट. म्हणजेच काय, ह्या टॉपिकला इकडे घेऊन येऊ, ह्या टॉपिकला इकडे घेऊन येऊ, त्याच्यामुळे व्हॅल्यू काही बदलत नाही. डीई इंटू बीई इक्वल टू सीई इंटू टीई, हा टॉपिक आहे आपला प्रूव्ह दॅट. इतकं सोपं एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला अपोजिट अँगल आणि अल्टरनेट अँगल प्रूव्ह करायचे आहे. हे प्रूव्ह केले की ऑटोमॅटिक ए टेस्टनुसार दोन ट्रँगल सिमिलर बनते. पण सिमिलॅरिटी पॉईंट टू पॉईंट बरोबर लिहायची. हा जर शब्द इकडे आणि इकडे झाला किंवा हा इकडे इकडे झाला, ट्रँगल लिहिताना चुकला, तर हे आपलं प्रूव्ह दॅटचा टॉपिक नाही येणार. आता याच्यामध्ये काय काय क्वेश्चन मध्ये काही दम नाही. या क्वेश्चन मध्ये का नाही आहे, कारण याच्यामध्ये पहिलेच गिवन मध्ये हे स्टेटमेंट दिलेलं आहे. का गिवनचं स्टेटमेंट काय आहे तर एसी आणि बीडी ही इंटरसेक्ट होऊन राहिली पॉईंट पीच्या ठिकाणी, इतकं ठीक आहे. त्याच्यानंतर हा रेशो देऊन टाकला पुराचा पुरा, हा रेशो देऊन टाकला. म्हणजेच काय, एपी डिवायडेड बाय काय आहे, सीपी आहे, आणि पीडी डिवायडेड बाय किंवा बीपी डिवायडेड बाय पीडी आहे किंवा डीपी आहे, हा टॉपिक देऊन दिला. म्हणजेच काय, हे जे प्रॉपर्टी आहे, हे प्रॉपर्टी पूर्ण देऊन दिली. आता काय करणार, आता आपल्याला एक अँगल भेटते. हा अँगल ना हा अँगल कॉन्ग्रुएंट अँगल आहे. त्या कारणाने मी काय लिहितो याच्यामध्ये, प्रूव्ह मध्ये टॉपिक लिहिणार. हा टॉपिक लिहून टाकू का, गिवनचा टॉपिक लिहून टाकतो. सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी इंटरसेक्ट पॉइंट पीच्या ठिकाणी इंटरसेक्ट. दोन कोणतेही लाईन जर एका ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या तर चार अँगल तयार होतात. म्हणजे दोन अपोजिट अँगलची पेअर तयार होते. म्हणजेच काय, हा अँगल ना हा अँगल कॉन्ग्रुएंट राहणार ना हा अँगल ना हा अँगल कॉन्ग्रुएंट राहणार, कोणतेही दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या तर. त्या कारणाने हे लिहिलं आहे मी, हे लिहिलं स्टेटमेंट मी गिवन वरून, हे स्टेटमेंट मी लिहिलं गिवन वरून. आणि म्हणून म्हणणार मी की अँगल ए पी बी आणि कॉन्ग्रुएंट आहे टू अँगल सीपीडी सोबत, हे आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे अपोजिट अँगल नुसार कॉन्ग्रुएंट आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे का, याच्यानंतर मला कोणतीच माहिती भेटत नाही. ह्या दोन लाईन ज्या आहे ए बी आणि सी डी, ह्या पॅरलर आहे का, क्वेश्चन मध्ये गिवन मध्ये आपल्याला काही दिलं नाही डाटा याच्याशी विषयी. जर ह्या लाईन पॅरलर नाही तर मी हे ट्रान्सव्हर्सल लाईन नाही म्हणू शकत, ही ट्रान्सव्हर्सल लाईन नाही म्हणू शकत. कारण ट्रान्सव्हर्सल लाईन म्हटली तर त्याचे जे अँगल आहे, हा अँगल ना हा अँगल, हे कॉन्ग्रुएंट नाही होणार जर दोन लाईन पॅरलर नाही आहे. तर जेव्हा दोन लाईन पॅरलर असतात आणि दोन पॅरलर लाईनला जर एक लाईन इंटरसेक्ट होत असेल, म्हणजेच काय, ती ट्रान्सव्हर्सल लाईन राहणार आणि त्याचे व्हर्टिकली अपोजिट अँगल, त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, हे सर्व इक्वल बनणार. पण अशा कंडिशनमध्ये फक्त अपोजिट अँगल इक्वल बनू शकते, बाकी इक्वल नाही बनणार. आणि त्यानंतर काय आहे, आपल्यापाशी हा टॉपिक दिला आहे एपी डिवायडेड बाय सीपी आणि बीपी डिवायडेड बाय डीपी. जर अशी कंडिशन असेल की एपी डिवायडेड बाय सीपी आहे, लक्ष द्या रे, आणि बीपी डिवायडेड बाय डीपी आहे, जर हे प्रपोर्शन आहे, तर या प्रपोर्शन नुसार हा ट्रँगल आणि हा ट्रँगल, म्हणजेच काय, हे दोन ट्रँगल काय राहणार आहे, सिमिलर राहणार आहे. बस झालं, एंड झालं आपल्या टॉपिकचं. त्या कारणानं देअरफॉर ट्रँगल ए बी पी आणि सिमिलर होणार ट्रँगल सी पी डी, हे दोन ट्रँगल सिमिलर होणार. हा झाला प्रूव्ह दॅटचा टॉपिक. हा सीडीपी
कोणती टेस्ट होणार? टेस्ट कोणती होणार कोणी सांगू शकते? हा, पहिली गोष्ट या साईड दिलेली आहे आपल्याला की ही साईड ह्या साईड, ही साईड ने ही साईड आणि ह्या साईड ने ह्या साईडचं प्रपोर्शन आहे. यस आणि ह्या मधातला ए आहे. यस ए यस टेस्ट, त्या कारण इथं लिहून टाकतो यस ए यस टेस्ट. यस ए यस टेस्ट नुसार सिमिलर आहे. याच्यातले सारे चॅप्टर मधले क्वेश्चन असे आहे, 99% क्वेश्चन असे आहे की आपल्याला जी डायग्राम दिली आहे त्या डायग्राम मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल फाइंड आउट करणं आहे. दोन ट्रायंगल फाइंड आउट करणं आहे, त्या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करणं आहे आणि कंपॅरिझन झाल्यानंतर मग आपल्याला सिमिलॅरिटी दाखवणं आहे आणि सिमिलॅरिटीवरून बाकीचा टॉपिक प्रूव्ह करणं आहे. बस एवढा टॉपिक आहे आपल्याला ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये. जर तुम्हाला थोडक्यात सांगायचा झाला, ऑन साइड BC पॉइंट D हा BC या साइडवर आहे. त्यानंतर एक इन्फॉर्मेशन दिली की अँगल BAC इक्वल टू अँगल ADC. ऐका, डायग्राम मध्ये सुद्धा दिसून राहिलं की हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. म्हणजेच काय, BAC आणि ADC म्हणजे ADC हा अँगल आणि हा पूर्ण अँगल, हे दोन अँगल इक्वल आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की CA चा स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD. हा टॉपिक आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. कसा करणार सांगा? हा टॉपिक प्रूव्ह करायचा आहे, क्वेश्चन मध्ये दिला असतो. आणि आता प्रूव्ह कसं करणार प्रूफ सांगा रे. तर पहिली गोष्ट दोन, मी काय म्हटलं की ह्या चॅप्टर मध्ये काय आहे, त्या चॅप्टर मध्ये जे सुद्धा डायग्राम दिले आहेत त्या सर्व डायग्राम मध्ये दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करणं आहे. म्हणजे एकाच डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल आहे, एका डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल आहे. हे बघा, याच्यात हा दिसून राहिला आणि हा दिसून राहिला, तिसराही दिसून राहिला. कोणता तिसरा? एक हा ट्रायंगल आहे, एक हा ट्रायंगल आहे ना, एक मोठावाला ट्रायंगल आहे. असं जनरल नॉलेजचे क्वेश्चन मध्ये येतात की दिलेल्या डायग्राम मध्ये किती ट्रायंगल आहेत, है की नाही. मग ह्या डायग्राम मध्ये तीन ट्रायंगल आहे, एक हा ट्रायंगल, एक हा ट्रायंगल आणि एक मोठावाला ट्रायंगल, हे तीन ट्रायंगल आहे. ह्या तीन ट्रायंगल पैकी दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करायचं आहे. मग ते दोन ट्रायंगल कोणते, जेणेकरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करण्यासाठी मदत करणार आहे? तर पहा, ते ट्रायंगल असे होईल की याच्यामध्ये BAC इथंच दिलेले आहे, वाटलं कुठं जायची गरज नाही. BAC हा मोठावाला ट्रायंगल BAC आणि ADC हा छोटावाला ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करणं आहे, ह्या मोठावाला ट्रायंगल आणि एक छोटावाला ट्रायंगल. का ह्या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करणं आहे? कारण हा A वाला अँगल जो आहे पूर्णचा पूर्ण, मग पूर्ण अँगल A घेतला तर आपल्याला पूर्ण मोठा ट्रायंगल घ्यावा लागेल ना. त्या मोठा ट्रायंगलला आयडेंटिफाय करून राहिला A. आणि हा D हा काय इक्वल आहे, त्याच्या कारण D कोणाचा आहे तर ADC मधला D आहे आणि A कोणाचा आहे तर BAC मधला A आहे की नाही. त्या कारण दोन ट्रायंगलचा कंपॅरिझन करू. मग लिहिणार आहे आपण ट्रायंगल BAC. अर्धी इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये दिली. अँड ट्रायंगल ADC हे दिलेले अँगल आपण म्हटलंय ट्रायंगल. आता या दोन ट्रायंगलच्या कंपॅरिझन मध्ये गिवन मध्ये जो टॉपिक दिलाय तो टॉपिक मला दिसते पहिले, ज्याचा आयडेंटिकल मार्क क्वेश्चन मध्ये दिलाय. तो आहे का BAC इक्वल आहे म्हणते अँगल ADC याच्यासोबत इक्वल आहे. आणि हा टॉपिक मला गिवन मध्ये दिला आहे ना, दिला. आता दुसरं कंपॅरिझन, दुसऱ्या कंपॅरिझन मध्ये एक गोष्ट मला दिसून राहिली की हा जो BAC आहे, अँगल B, अँगल A आणि अँगल C, ह्या ट्रायंगल मध्ये तीन अँगल आहे. BAC या अँगल मध्ये, BAC या ट्रायंगल मध्ये तीन अँगल आहे, अँगल B, अँगल A आणि अँगल C. अँगल B, अँगल A आणि अँगल C हे तीन ट्रायंगल आहे. दुसरा पहा, दुसरा आहे ADC. ह्या ADC या ट्रायंगल मध्ये एक A आहे, एक D आहे आणि एक कोण आहे C आहे. मग ह्या दोन्ही ट्रायंगलच्या अँगल मध्ये जो C आहे तो C कॉमन आहे की नाही. याच्यातही C आहे ना याच्यातही C आहे.
मग याच्यातही ए आहे म्हणाल तुम्ही, याच्यातही आहे, पण हा ए वेगळा आहे ना हा ए वेगळा आहे. का आहे? कारण हा BADC आहे. BAC म्हणजे हा पूर्ण झाला आणि हा DAC आहे म्हणजे हा एवढाच झाला आहे की नाही. त्या कारणात तो कॉमन नाही आहे. कॉमन तर सी आहे, हा सी कॉमन आहे दोन्ही याच्यामध्ये. मग त्या कारणाने मी काय म्हणणार की अँगल BCA किंवा ACB, अँगल ACB कॉन्ग्रुएंट राहणार तो अँगल ACD सोबत. ACD सोबत हे काय झाले? कॉमन अँगल झाले. हे कॉमन अँगल झाले दोन ट्रायंगल मध्ये. बस आता काही दिसून राहिलं आपल्याला. आता साईड वगैरे काही दिल्या नाही, 100% AA टेस्ट नुसार लागणार. दोन अँगल आहे त्या कारण AA टेस्ट लागणार. आता AA टेस्ट नुसार आपल्याला सिमिलॅरिटी शोधणं आहे. हे सिमिलॅरिटी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे सिमिलॅरिटी याच्यावरूनच क्वेश्चनचा आन्सर भेटत असते. सिमिलॅरिटी पॉइंट टू पॉइंट व्यवस्थित नाही केली तुम्ही, पॉइंट चुकवले तर सारी गडबड झाली. आता ट्रायंगल पहा, कोणताही एक ट्रायंगल, हा ट्रायंगल घेऊन घेतो, याचे पॉइंट कशी अरेंज करा, पण याच्या हिशोबाने मग नंतरचे पॉइंट आपल्याला अरेंज करावं लागत. BAC म्हटलं मी, ठीक आहे. ट्रायंगल BAC आता सिमिलरचं साईन. आता बी सोबत कोण आहे तो आपल्याला पाहायला लागेल. सिमिलॅरिटीचं हेच महत्वाची गोष्ट आहे की बी सोबत पॉइंट कोण आहे. बी सोबत कोण आहे तर मला काही समजून नाही राहिलं, सध्याच राहू द्या. ए सोबत कोण आहे हे तर समजून राहिलं ना, काही नाही समजून राहिलं. अँगल ए सोबत कोण आहे कॉन्ग्रुएंट. अँगल ए सोबत कोण कॉन्ग्रुएंट आहे? डी कॉन्ग्रुएंट आहे ए सोबत, आहे की नाही. BAC इथंच तर म्हटलंय बघा, BAC इथं चुकलं का रे स्टेटमेंट? नाही, ए सोबत डी आहे ना, ए सोबत हा अँगल ए सोबत डी कॉन्ग्रुएंट आहे. BAC आहे हा अँगल आणि ADC आहे हा अँगल. हा अँगल ना हा अँगल कॉन्ग्रुएंट म्हणजे ए सोबत डी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून ए सोबत मी डी कॉन्ग्रुएंट लिहून टाकतोय. आता सी सोबत कोण आहे ते शोधू. सी सोबत कोण आहे मग? सी सोबत अँगल सी सोबत सीच आहे ना, आताच लिहिलं होतं आपण. सी काय आहे? कॉमन अँगल आहे दोन्ही ट्रायंगल मधला, त्या कारण सी सोबत सीच आहे 100%. आता उरला फक्त एकच, तर तो एक कोण आहे? एक आहे तो बी. ह्या ट्रायंगल मधला दोन ट्रायंगलच्या कंपॅरिझन मध्ये एक आहे बी आपला 100%. चुकलं काय? नाही ना, बरोबर आहे. मग ह्या बी सोबत बी झाला. बी सोबत बी कसा आला? बी सोबत बी कसा आला सांगा. बरोबर आहे. ए सोबत डी आहे हे माहित आहे, सी सोबत सी आहे आणि बी सोबत इकडला ह्या ट्रायंगल मध्ये तर बीच नाही आहे. ह्या ट्रायंगल मध्ये बी कुठं आहे? इथं ए पाहिजे, ए पाहिजे, बी नाही पाहिजे. कारण हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगल मध्ये ए आहे, बी नाही आहे. हा बीचं कॉन्ग्रुएंट हा ए होणार, मग इकडल्या साईडवाला ए. त्या कारणाने आता हे झाली सिमिलॅरिटी आपली AA टेस्ट नुसार. AA टेस्ट नुसार जर सिमिलॅरिटी चुकली असेल तर आपल्याला समजते चुकली का नाही चुकली. कधी समजणार? याचं प्रपोर्शन जे आपण काढणार बघती, याचं जेव्हा प्रपोर्शन काढणार ते प्रपोर्शनच येणार नाही यानुसार. आता पहा याचं प्रपोर्शन काढतो सगळ्यात पहिल्यांदा. BA डिवायडेड बाय AD इक्वल टू AC डिवायडेड बाय DC इक्वल टू BC डिवायडेड बाय AC. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये कंपॅरिझन करू. AC आहे याच्यात, यस याच्यात आहे AC. त्यानंतर BC आहे, याच्यात आहे BC. CD आहे, DC म्हणजे CD आहे. आता DC म्हणजे CD आहे म्हणजे आपल्याला हे दोन टॉपिक लागणार असं वाटून राहिलं आहे की नाही. याची काही गरज नाही आहे, ह्या टॉपिकची काही गरज नाही आहे. मी क्रॉस केलं म्हणजे तुम्ही क्रॉस करून नका ठेवता. म्हणजे आपल्यापाशी आहे AC डिवायडेड बाय DC इक्वल टू BC डिवायडेड बाय AC. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, AC चा स्क्वेअर आणि इक्वल टू CB म्हणजे BC, तर CB लिहितो, CB इंटू CD. इथं CD आहे, इथं DC आहे, तर CD करून टाका. CD काय झालं? CA आहे, AC नाही आहे, CA आहे. ओके, CA चा स्क्वेअर करा. AC ला आपण CA करू शकतो आहे की नाही.
ए सी आहे तर सी पहिले घेतला आणि ए नंतर घेतला. ए सी चांगलं वाटत नाही समजा. हा चाणक्य अकॅडमी होते.